निवासी आश्रम शाळेत स्कूल बस योजना, वसतिगृहाच्या नावावर लाखोंच्या अनुदानाचा अफार, इतर मागास बहुजन कल्याण आयुक्तांचे दुर्लक्ष. घाटंजी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा खापरी येथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची नावे बोगसरित्या जिजाऊ आश्रम शाळेत दाखवून लाखो रुपयांचा निधी हडप करणाऱ्या संस्थेत भ्रष्टाचार बिनधास्तपणे सुरू आहे. यापूर्वी बोगस हजेरीपट प्रकरणी येथील भ्रष्टाचारी शिक्षकांवर गुन्हे दाखल झाल्यानंतर दोषारोप पत्र सुद्धा न्यायालयात दाखल झालेले आहे. घाटंजी पोलिसांनी न्यायालयात दाखल केलेले दोषारोप पत्रच दोषपूर्ण असल्याचा आक्षेप घेऊन घाटंजी येथील अक्षय विरदंडे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केलेली याचिका न्यायप्रविष्ट आहे. गत 2 ते 3 वर्षापासून या शाळेचे अनेक गैरप्रकार समोर येत आहे. तर न्यायप्रक्रिया सुरू असताना त्यात होणाऱ्या विलंबामुळे शाळेचे काही कर्मचारी हे तक्रार करता थंडा झाल्याची चर्चा आतल्या गटात करत आहे. इतर मागास व बहुजन कल्याण विभागांतर्गत सुरू असलेली जिजाऊ आश्रम शाळा ही निवासी आश्रम शाळा असून सदर संस्था ही वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या नावे दरवर्षी शासनाकडून लाखो रुपयांचे अनुदान लाटते. एकाच आई वडिलांना अनैसर्गिक कालावधीत म्हणजेच कोणाला 53 दिवसात 2 अपत्ये, कोणाला 4 महिन्यात 2 अपत्ये, तर कोणाला 8 महिन्यात 2 अपत्ये अशा सारखे चमत्कार या शाळेतील हजेरी पटावर दिसून आले होते. त्यानंतर आता निवासी विद्यार्थ्यांना संस्थेच्या इंग्लिश मीडियम कॉन्व्हेंटच्या बेकायदेशीर स्कूल बसने ने आण करून वसतिगृहाच्या नावावर पैसे लाटण्याचे काम सर्रासपणे संस्थेत सुरू आहे. या सर्व प्रकारात येथील समाजकल्याण आयुक्त व इतर मागास व बहुजन कल्याण आयुक्त यवतमाळ यांचे मोठे अभय असल्याने या भ्रष्टाचाराला खतपाणी मिळत आहे. सध्याचे काळात जिजाऊ आश्रम शाळा बेकायदेशीरपणे इतर संस्थेला तात्पुरत्या स्वरूपात हस्तांतरित झाली आहे. यापूर्वी संस्थेने शाळा हस्तांतरणाचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला होता. त्या प्रस्तावामध्ये तर तत्कालीन समाजकल्याण आयुक्तांनी शाळेतील कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल झाल्यावर सुद्धा कोणतेच गुन्हे दाखल नसल्याचा अहवाल शासनाला सादर केला होता. सध्याचे काळात सुद्धा असाच एक बनावट अहवाल सादर करून शाळा हस्तांतरित करण्यात आलेली आहे. मात्र या हस्तांतरणवर सुद्धा लवकरच आक्षेपाची कारवाई होणार आहे. बोगस अहवाल सादर करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कार्यप्रणालीमुळे आश्रम शाळांमध्ये चालणाऱ्या अफारांमध्ये थेट आयुक्तांना अफाराची भागीदारी चेरीमेरीच्या स्वरूपात दिल्या जात असल्याचे चर्चिल्या गेले. जिजाऊ आश्रम शाळा चालविणाऱ्या या संस्थेचे एक इंग्लिश मीडियम कॉन्व्हेंट सुद्धा अवैध जागेवर अतिक्रमण करून सुरू असून या कॉन्व्हेंटच्या अवैध स्कूल बसने स्कूल्सकरिता परिवहन विभागाच्या अटी व शर्थींची पूर्तता केलेली नाही आहे. त्यामुळे मातोश्री विजाताई बेलोरकर कॉन्व्हेंटच्या स्कूल बसने जाणे येणे करणाऱ्या जिजाऊ आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांचा प्रवास देखील धोक्यात आहे. या प्रकरणी इतर मागास व बहुजन कल्याण आयोगाचे आयुक्त, सहाय्यक संचालक त्यांना माहिती असलेल्या कारणाकरिता दुर्लक्ष करीत आहे. या भ्रष्टाचारी संस्थेच्या इंग्लिश मीडियम कॉन्व्हेंटची मान्यता रद्द करण्याकरिता शासन स्तरावर प्रक्रिया सुरू असून याच संस्थेच्या जिजाऊ आश्रम शाळेतील बोगस हजेरीपट प्रकरणी राज्याच्या CID मार्फत चौकशी करण्याच्या मागणीची याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अंतिम टप्प्यात न्यायप्रविष्ट आहे. एकीकडे जिजाऊ आश्रम शाळेतील विशिष्ट कर्मचाऱ्यांना वैयक्तिक लक्ष करून सफाईचे धडे शिकविणाऱ्या, चुका दाखविणाऱ्या, नोटिसेस देणाऱ्या व वेतन कपात करणाऱ्या अधिकाऱ्यांना निवासी आश्रम शाळेच्या प्रांगणात उभी असणारी संस्थेची स्कूल बस का बर दिसून पडत नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. प्रतिनिधी मुझम्मिल पटेल, न्यूज 24, आपकी आवाज.